नमस्कार. काल गीतेच्या 3ऱ्या अध्यायातल्या 42व्या श्लोकावर आपण बोललो होतो. तो श्लोक मी तुम्हाला आता स्क्रीनवर दाखवतोय. या श्लोकाचा अर्थ असा होता की भोगापेक्षा इंद्रिय श्रेष्ठ आहेत, इंद्रियाच्या पेक्षा मन श्रेष्ठ आहे, मनाच्या पेक्षाही बुद्धी श्रेष्ठ आहे आणि बुद्धीच्या पेक्षाही आत्मा श्रेष्ठ आहे. आपण यावर कालच्या एका भागामध्ये सविस्तर विवेचन केलेलं आहे, जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय. जरा त्याला थोडंसं पुढे वाढवूया आपण, कारण आत्तापर्यंतच्या भागामध्ये बुद्धीपर्यंत आपण आलो होतो. बुद्धी कशी सत्सद विवेक विचार करायला लावते आणि बुद्धीनी केलेलं काम सुद्धा कसं असू शकतं. यातली बुद्धी सुद्धा 2 प्रकारची असते बरं का. म्हणजे बुद्धीला दिमाग हा शब्द आहे. दिमाग म्हणजे द्विमहाग आहे, तो 2 आहेत, त्यात 2 आहेत. म्हणजे बुद्धी सुद्धा चांगला विचार करते आणि वाईटही विचार करते. हो, म्हणजे बुद्धी दोन्ही देऊ शकते ना. तर तसा तो दिमाग आहे. पण त्याच्याही पलीकडे अजून एक श्रेष्ठत्व असलेली गोष्ट आहे, ते म्हणजे आत्मा. या आत्म्याचा विचार करणं आवश्यक ठरतं. आणि हा आत्मा इतका महत्वाचा आहे की तो एकदा गेला की सगळं संपलं. मग भोग, इंद्रिय, मन, बुद्धी याचा काहीही उपयोग होत नाही. म्हणजे अगदी कितीही म्हणजे इंद्रियाचा, मनाचा, भोगाचा विचार केला तर कितीही सुखाचा विचार केला तरी आत्मा गेल्यावर याला काही अर्थ नसतो. एक उदाहरण सांगतो. एक व्यक्ती होता, श्रीमंत, लोकातला, लोकांमध्ये वावरणारा, लोकांची कामं करणारा, राजकारणी, मोठा नेता म्हणूया आपण. या मोठ्या नेत्याने एका देवाला नवस केला आणि नवस करून सांगितलं की देवा, माझं काम होऊ दे, माझं सगळं व्यवस्थित होऊ दे, मी दर महिन्याला तुझी वारी करायला येईल. दर महिन्याला. योगायोगानं असं की देवाने त्याचं ऐकलं आणि त्याच्या इच्छा पूर्ण झाला, सत्ता प्राप्ती झाली. आता सत्ता प्राप्ती झाल्यानंतर लोक भेटायला येऊ लागली, कामाचा व्याप वाढला. मग प्रत्येक वेळी दर महिन्याला वेळ काढून लांबचा लांब प्रवास करत तिथपर्यंत पोहोचणं शक्य होत नाही दर महिन्याला. मग काय करायचं? म्हणजे प्रवासाची अर्धा तास जाण्याची, अर्धा तास येण्याची, तिथे दर्शनाला लागणारा वेळ, म्हणजे अख्खा एक दिवस दर महिन्यातला स्पेअर करावा लागणं जरा अवघड होऊ लागलं. म्हणजे प्रवास अर्धा तास असल्यामुळे जाण्या येण्यातला काळ, त्यातला काळ खूप मोठा ना. मग त्यानं काय ठरवलं? त्याने एक अक्कल लढवली, बुद्धी लावली. आता इंद्रिय, मन म्हणतंय गेलं पाहिजे, मन म्हणतंय इथेही थांबलं पाहिजे, मग मनाची द्विधा अवस्था आहे. मग त्यानं लावली बुद्धी. आणि बुद्धी काय लावली? इतका हुशार, त्यानं देवाला काय शब्द दिला होता? दर महिन्याला तुझ्या दर्शनाला येईन. किती हुशार बघा. त्यानं अक्कल अशी चालवली, तो 30 तारखेला पहिल्या दर्शनासाठी जाऊ लागला. 30 तारखेला जायचं, मुक्काम करायचा, 30चं संध्याकाळचं दर्शन घ्यायचं आणि 1 तारखेला जाऊन सकाळी उठून पुन्हा दर्शन घेऊन परत यायचं. म्हणजे त्या महिन्याचं 30 तारखेला आणि दुसऱ्या महिन्याचं 1 तारखेला झाले ना. दर महिन्यात दर्शनाला येईन, 30ला आलो, 1ला आलो. त्यानं देवालाच आपलं कॅलेंडर दाखवून दिलं. म्हणलं हे बघ, मी आपला मुक्कामाला होतो, 30ला आलो या महिन्याच्या, म्हणजे जुलैच्या 31 तारखेला किंवा 30 तारखेला दर्शन घ्यायचं आणि ऑगस्टच्या 1 तारखेला दर्शन घ्यायचं. आता ऑगस्टच्या 30 तारखेला जायचं, सप्टेंबरच्या 1 तारखेला जायचं. त्यानं बुद्धी चालवली कशी बघा. कशासाठी चालवली? तर त्याला भेटणाऱ्या लोकांची गर्दी असायची, त्या लोकांना भेटावं लागायचं, त्यांची कामं करावी लागायची, स्वतःची कामं करावी लागायची, हे सगळं व्हायचं. असे काही दिवस गेले आणि पुढे या माणसाचं निधन झालं. आजारपणात त्याचं निधन झालं. आणि निधन झाल्यावर त्याला भेटायला येणारी माणसं संध्याकाळपर्यंत त्याच्या घरी जमा झाली आणि जसा सूर्य अस्ताला जाऊ लागला तसतशी बोलायला लागली, अरे उचला याला, न्या लवकर, उशीर होईल, अंधार पडेल, आम्हाला परत जायचंय, लवकर नेलं पाहिजे, कधी होणार सगळं. आपसातल्या चर्चा. कुटुंबातल्या एखाद्याला बोलवून, अहो संध्याकाळ व्हायची वेळ आली, अंधाराच्या आत करायला पाहिजे, कुणी येणार आहे का अजून, का थांबलोत आपण. त्याला घालवायची इतकी हौस होती ना, इतकी हौस होती की त्याला घालवण्यासाठी लोक प्रचंड उतावीळ झाले होते. बरं उचलला,
नेला आणि जसाच त्याच्या प्रेताला मुखाग्नी दिला गेला तशा जमलेल्या लोकातले अर्धे गायब, लगेच निघून गेले स्मशानातून परत. तिथपर्यंत गाड्या घेऊन आलेले, पटकन गाड्यात बसून आपल्या घरी, संध्याकाळी परत जायचंय, उद्या पुन्हा कामाला लागायचंय, उद्या आपली कामं करायची, या सगळ्या विषयामध्ये ते मग्न होते. ज्यांच्यासाठी हा देवाला फसवत होता, महिन्याच्या अखेरीस जायचं आणि दर्शन घ्यायचं, त्याच लोकांनी याच्यापासून पळता पाय घेतला होता. का घेतला होता? इंद्रिय होती, भोग होते, मन होतं, बुद्धी होती, तोपर्यंत आत्माही होता आणि मग आत्मा होता म्हणून हे सगळे त्याचे समर्थक होते. आता तोच निघून गेलाय. आत्मा निघून गेल्यावर या देहात ना भोग आहेत, ना इंद्रिय आहे, कारण ते सडणार आहेत, ना त्यात मन आहे, ना त्यात बुद्धी आहे, काही नाही. एका आत्म्याचं अस्तित्व असं आहे की ते या सगळ्याला महत्व प्राप्त करून देतं. आणि हे महत्व प्राप्त होतं म्हणूनच उपभोग, इंद्रिय, मन आणि बुद्धी याच्यापेक्षाही आत्मा महत्वाचा ठरतो. त्या आत्म्याचं स्थान म्हणूनच अबाधित आहे. आपण जे पहिल्यांदा सांगितलंय ना, आयुष्याचा सुसंगत क्रम लावणं आवश्यक असतं, तसं याही गोष्टीचा सुसंगत क्रम लावणं आवश्यक असतं. ज्याला आत्म्याचं महत्व कळलंय ना, त्याला सगळं कळतं, अन्यथा काहीच कळालं नाही हे लक्षात ठेवा. या श्लोकामधला तो शेवटी सहा आहे ना, तो आहे आत्मा. आणि तो सहा निघून गेला की सगळं काही फोल ठरतं. मग भोग उपयोगाचे राहत नाही, त्याचा उपभोग घेता येत नाही, इंद्रियांना उपभोग घेता येत नाही, मन आणि बुद्धी असण्याचा विचारच करता कामा नाहीये. आता गीता नेमकं काय आहे हे करायला, म्हणून आता ते हे लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे गीता कशासाठी आहे, गीता नेमके काय आहे, तर भोग, इंद्रिय, मन, बुद्धी आणि आत्मा याच्यापर्यंत क्रमाक्रमाने पोहोचणारी शिडी आहे गीता. क्रमाक्रमाने पोहोचवते गीता, हळूहळू नेते, एक एक गोष्ट लक्षात आणून देते. अशी पटकन लगेच सांगत नाही गीता, हे आत्मा महत्वाचा आहे बरं का, त्या आत्म्याचं काही मजा नाही असं नाही सांगत गीता कधी. आधी तुम्हाला या भोगाची, इंद्रियाची, म्हणजे भोग कशासाठी हवेत, इंद्रियासाठी. इंद्रियाला कोण नियंत्रित करतं? मन. मनाला वाटलं म्हणून, मनाला आवडलं म्हणून, मला ते बघायला वाटलं म्हणून. म्हणजे पहिल्या भागात मी सांगितलं ना, सुंदर स्त्री दिसते आहे, सुंदर स्त्री बघितल्यावर उपभोगाची इच्छा होती आहे, पण मनाला त्याची जाणीव झाली आहे ती सुंदर स्त्री बहीण आहे. मग बुद्धी काम करू लागते, अरे बहिणीसोबत व्यभिचाराचा विचार नसतो करायचा, तिथं आपली बहीण आहे. मग नाही येत विचार, मग बुद्धी काम करू लागते, सत्सद विवेक काम करू लागतो. आणि मग इंद्रिय, भोग, मन, बुद्धी हे सगळं क्रमाक्रमाने येत राहतं. गीता याच क्रमाने आपल्याला आत्म्यापर्यंत घेऊन जाते, याच क्रमानं. म्हणून गीता शिडी ठरते, शिडी लक्षात ठेवा. ज्ञानेश्वरांनी भावार्थ दीपिका म्हणजे ज्ञानेश्वरी लिहिली ना, ती ज्ञानेश्वरी लिहिणारे ज्ञानेश्वर आणि त्यांचे भावंड यांचा क्रम लक्षात आहे का तुमच्या? मग गीतेचा क्रम लक्षात येईल, मग ज्ञानेश्वरीत काय सांगितले ते लक्षात येईल. काय तो क्रम? निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई. आधी निवृत्त झालं पाहिजे सगळ्यातून, मग ज्ञान मिळतं. निवृत्त झाल्यावर कुठल्यातून निवृत्त झालं पाहिजे? भोग, इंद्रिय सुख, मनाच्या लालसा यातून निवृत्त झालं पाहिजे. यातून एकदा निवृत्त झालात की मग ज्ञान मिळतं आत्मा असल्याचं, आत्म्याचं. आणि मग ते ज्ञान सोपान बनतं मुक्तीकडे जाण्याचा. सोपान म्हणजे पायरी, मार्ग. मग ते ज्ञान सोपान बनतं मुक्तीकडे जाण्याचा. ज्ञानेश्वरांच्या भावंडांची ही क्रमवारी लक्षात आली की गीतेत काय सांगितलंय हे आपल्या बरोबर लक्षात येऊन जातं. नमस्कार.